आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये चापत लागतोय ते अमायरा 11 शिवचंद्र या टीमला. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग कडे अनिकेत आणि नॉन स्ट्रायकिंग कडे अमित. येणार कट्टा टीमचे हे प्रारंभिक फलंदाज समित जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व त्यांचं सुद्धा आपण यापूर्वी बघितलं. गोलंदाज मार्गावर महेश आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, पहिलाच बॉल आणि तिथे शेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. सहज सोपा शेल तिथे सुटला गेलाय आणि एक जीवनदान दिलं गेलंय उजव्या हाताच्या बॅटरला. खऱ्या अर्थाने षटकारांच्या हॅट्रिक करता येणार कट्टा टीमचे संघमालक आदरणीय श्री राज चंद्रकांत पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. षटकारांच्या हॅट्रिक जर बॅटरने त्यांच्या साधली तर संघमालक आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करतायत, उत्तेजित करतायत आणि हे तर असायलाच पाहिजे. मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी आहे, तो लगेचच आपण एका षटकानंतर या ठिकाणी देणार आहोत. ओव्हर ब्रेक मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. फुल टॉस बॉल होता. समित पाटील स्ट्रायकिंग कडे होते, चुकलेत ते. खऱ्या अर्थानं ज्योतिंद्र नगरीमध्ये JPL ची संकल्पना सर्वात प्रथम आणणारा व्यक्तिमत्व म्हणजे समित पाटील यांच्याकडे सुद्धा पाहिलंच होतं. आणि त्याच्यानंतर आज जर पूर्णतः आपण बघतोय चौथ्या पर्वामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. एक धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी एकाच धावेवर समाधान मानावं लागतं समितला. एका धाब्याने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या झाली आहे ती 2. चेंडू टाकून चाललेत महेशचे 3. एरबी महेशला जर आपण बघितलं तर तो खेळाडू दत्ताळी स्पोर्ट्स संघाद्वारे खेळत असतो आणि समितच्या टीम मधून तो चांगलं प्रदर्शन करत असतो. आता समित विरुद्ध त्याला चांगलं प्रदर्शन करायचं आहे. फिल्डिंग करत असताना आपण टीम बघतायत अमायरा 11. ऑफ स्टंपर शफल झालाय. बॅटर आणि चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. चेंडू सीमारेषे पार. मिळत धाबा 4. JPL चौकारी येतोय आणि या 4 धाब्याची धावसंख्येला सुद्धा आकार येतोय. मॅन ऑफ द मॅच किताब वितरित केला जातोय. एक मिनिट सर थांबवतोय. 2-1 षटकानंतर आपण तो वितरित करतोय. त्यामुळेच 6 धावा धाव फलकावर. अनिकेत भोमटे चौकारणीशी संघाच्या धावसंख्येला मदत घालतोय. आयकॉन आहे, अतिशय चांगला खेळाडू आहे अनिकेत भोमटे. जबाबदारीने खेळेल काय. ओव्हरपिच बॉल. चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं. एक धाव पूर्ण करतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या चालली आहे ती 7. चला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत लगेच, क्विक अँड फास्ट. आणि जे काही कॅश प्राइज आहे ना ते देखील आपण देणार आहोत. एक चेंडू नंतर अक्षय, एका चेंडू नंतर तू देणार आहोत आपण. गोलंदाज तयार. ओ क्रॅकिंग स्ट्रोक, चांगला फटका समित याच्या बॅट मधून थेट सीमारेषे पार. षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 13. यश बंटी तिथे बॅटर आहेत, मात्र आमच्याकडे ही चुकीची नोंद होत आहे. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू आम्ही त्याच करता आमंत्रण देतोय. एनआरकट्टा टीमचा सुद्धा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. वही आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम गोलंदाजी राहिली. मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अक्षयला दिला जातोय हा मॅन ऑफ द मॅच. ऑन स्क्रीन पाहू शकता. जोरदार टाळ्या अक्षय करता. आणि कॅश प्राइज देखील आहेत. गौरव केदारनाथ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. चेतन केदारनाथ म्हात्रे तांडेल यांच्याकडून देखील 500. छावा वॉटर सप्लायचे सर्व 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. मॅन ऑफ द मॅच मिळालाय. मॅच चालू आहे परंतु काय म्हणले एकंदर तुझ्या फिरकीची जादू तुम्ही दाखवले. मला भरपूर बोलायचं होतं पण टाइम कमी आहे. मला बंटी 6 मध्ये खेळायचं होतं पण मी त्याला पहिलाच बोललेलो मला पाणी द्यायला ठेवलं तरी चालेल पण मला घ्या टीम मध्ये. या लोकांनी घेतलं नाही. मला दाखवून द्यायचं होतं, ते दाखवून दिलेलं आहे मी. क्या बात आहे. नक्कीच इथे मात्र अक्षयने दाखवून दिले. आणखीन काही कॅश प्राइज आहे मला वाटते अक्षयकडेच आपण देणार आहोत. राज
चेतन केदारनाथ मात्रे यांच्याकडून 500 दिवेशला बॉलर बॉलिंग केली म्हणून कपिल मुकादम यांना देखील 500 सूरज 500 ज्याच्या आहेत त्यांनी घेऊन जा जेणेकरून नंतर सांगितलं जाईल ओ टू बॉक्स येणार कट्ट टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही नाईलाजाने पेनल्टी द्यावी लागेल तुम्हाला येणार कट्ट टीम एक्स्ट्रा प्लेअर तुमचा आला नाही आता गोलंदाज मार्गावर गोलंदाज गेलाय विनीत यश बंटी स्ट्रायकिंग कडे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे समित आहेत पहिल्या षटकाची समाप्ती झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 13 धावा आता विनीत गोलंदाज मार्गावर आलेत पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय मॅच सुरू आहे अमायरा 11 जुचंद्र मयूरजी पाटील यांचा संघ आहे आणि आयकॉन काढू म्हणून चेतन पाटील यांना तुम्ही बघतायत दुसऱ्या बाजूला अनिकेत बोमटे हे आयकॉन आहेत बॅटिंग करणारे टीमचे आणि संघ मालक म्हणून राज पाटील यांना तुम्ही बघतायत इथे धोका निर्माण झाला असं या चेंडूवर परंतु दोघांनीही ठरवलं होतं की धावा पूर्ण करायच्याच या 2 धावा ते पूर्ण करतायत 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा 1 षटक आणि 1 बॉलची समाप्ती यश बंटी आणि समित यांनी दमदार सुरुवात करून दिलं असंच वाटतं अजून समित पाटील आता फॉर्म मध्ये येताना दिसत एक पर्व त्याने सुद्धा गाजवलंय आता सुद्धा जबाबदारी आणि तो खेळ करताना दिसतोय आणि यश बंटीला तो सल्ला देताना दिसतोय ओ चांगला चेंडू पडला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळायचं होतं बॅटरला परंतु तो व्यवस्थित अंदाज बांधता आला नाही अचानकपणे आत वळताना चेंडू दिसलाय चांगला टर्न मिळतोय या वेळेला गोलंदाज विनीतने 2 चेंडू टाकलेत 2 चेंडूंमध्ये 2 धाबा खर्च केलेत आणि बॅटिंग करणाऱ्या येणार कट्टा टीमची धावसंख्या आहे 15 फुल टॉस बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये खेळून काढलं होतं एकच धाव थ्रो येण्याआधी एकच धाव पूर्ण केली एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली ते 16 धाबा मोठा फटका खेळायचा होता खरं तर तो निराश झाला हातात झाला जे शॉर्ट सिलेक्शन त्याने केलं त्याबद्दल थोडासा नाराज दिसला नाखुश दिसलाय धावसंख्या पोहोचली 16 बिनबाद 16 अशी चांगली सुरुवात येणार कट्टा या टीमची आणि खरं तर त्यांच्या संघ मालक राज पाटील यांनी लगातार 3 षटकारांकरता 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय शॉर्ट बॉल टॅप केलं जातो या चेंडूला पॉइंट क्षेत्रात एकच धाव मिळेल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तिथे तैनात होते धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा सर्व काही व्यवस्थित होतं त्यामुळेच दोघांमध्ये चर्चा सुद्धा तितकीच चांगली रंगताना दिसलं विनीत जाधव 4 बॉल टाकले 4 बॉल मध्ये 4 धाबा खर्च केलेत विशाल भैर चांगला लेखाचोखा आमच्यापर्यंत दाखवत आहेत आणि त्यानंतर आपल्याला ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये दिसत आदरणीय महेंद्रचे भगत TCP चे प्रोप्रायटर आहेत परंतु आज JPL आहे आणि JPL-चं 4थं पर्व गाजवण्याकरता TCP आणि JTC या दोन्ही YouTube वाहिनीला मदतीचा हातभार लागला गेलाय पाहूया आपण काय घडलंय 1.5 बॉलची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या आहे ती 17 धावा 17 पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव करताना दिसत आहेत ओ मोठा फटका खेळण्याचा केला होता इरादा चांगला चेंडू टाकलाय 1 धाव तर मिळाली लेग बाईचा इशारा येतोय इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता षटक क्रमांक 2 ची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने धावपळकावर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा बिनबाद 18 ही चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळतोय बघायचं झालं तर संघ मालकाची भूमिका सुद्धा फार महत्वाची असते कारण या आधी जो मॅच सुरू होता त्या मॅच सुरू असताना उजव्या बाजूला अमायरा 11 टीमच्या सर्व खेळाडूंनी चांगला सराव केलेला दिसतोय आणि फायदा त्यांना सुद्धा होऊ शकतोय एनआर कट्टा यांच्या संघ मालकांनी पण सुद्धा सांगितलंय की तुमचा जो नैसर्गिक खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवा आज प्ले फॉर विलेज प्ले फॉर युनिटी हा एकच नारा दिसतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतायत गावासाठी खेळा आपल्या एकीसाठी खेळा
हा एक नारा या JPL मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाजाची भूमिका अदा करण्याकरता तेजस येत आहेत. तेज गतीने ते गोलंदाजी करत असतात. एकतर द ग्रेट मराठा जुचंद्र टीम द्वारे एरवी त्यांना आपण चांगला परफॉर्मन्स देताना बघितलोय. कॅप्टनची जबाबदारी असते, परंतु जास्त बोली लावून अमायरा 11 या टीमने त्यांना आपल्या संघाच्या ताफ्यात घेतलाय आणि त्याला आता गोलंदाजी चांगली करायची आहे. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा बॅटर तो यश बंटी चांगली बॅटिंग करतोय. 9 धावा बनवल्यात. समित पाटील 8 धावा बनवत आहेत. फुल टॉस बॉल हल्ला केलाय, चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, ढोलदार, वजनदार षटकार. या 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 24 वर. स्कोर मूव्स ऑन 24. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर येणार कट्टा टीम मध्ये तेजसनी जर हॅट्रिक घेतली तर आगरी फ्रेंड्स यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तेजस उंडरे करता येणार कट्टा टीम मधून आता शिट्ट्या टाळ्यांचा गजर सुद्धा होताना बघितलं आपण. धावसंख्या 24. बराच वेळ हा चेंडू हवेत आपल्याला दिसला आणि चांगलं शॉट सिलेक्शन बॅटर यश याचं पाहायला मिळालं. तेजस पुन्हा गोलंदाजी मार्गावर. शॉर्ट बॉल विचित्र पद्धतीने हा फटका बॅटवर व्यवस्थित बसला नाही. जीवनदान मिळतं बॅटरला. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि या 3 धाबा सहजतेने होतात पूर्ण. 3 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या झाली बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 27 धाबा. दोघांमध्ये झालेली भागीदारी तोडण्याकरता काहीतरी रणनीती आखावी लागेल. 1 मिनिट. 3 डॉट घेतले तरी 1000, 3 वाईट टाकले तरी 1000, 3 नोट टाकले तरी 1000, 3 विकेट घेतले तरी 1000. आगरी फ्रेंड्स यांच्याकडून तेजसला खास. तेजसचे भरपूर फॅन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धाबा, बिनबाद 27 आणि समित पाटील काय चांगलं बॅटिंग करत आहेत. ओ स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. धावबाची संधी आणि ही संधी मात्र गमावली नाही. विकेटचं पतन होत आहे. परतावं लागतं समित पाटील या बॅटरला. लागलाय पहिला धक्का एनआर कट्टा या टीमला. 1 गडी बाद. धावसंख्या 27. जाता जाता दोघांनी मिळून चांगली भागीदारी केली. 10 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान बंटीचं पाहायला मिळतं आणि समितने सुद्धा 8 धावांचं योगदान दिलं. बघा चेंडू तर आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपता जरी आला नाही तरी धावबाच्या स्वरूपात बाद केलं तेजसने बॅटर समितला. 1 गडी बाद 27. समाधानकारक धावसंख्या बनलेली आहे. 2.3 बॉलची समाप्ती. आता नवीन बॅटर गेलाय अनिकेत भोमटे. टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची सुद्धा चर्चा आपण सातत्याने करत असतो, कारण तो सुद्धा आपला फिटनेस चांगल्या पद्धतीने दाखवत असतो. कधी कधी त्याची लकी बॅट ही त्याला साथ देतोय असं म्हणणं आहे. एक खेळाडू तर 25 वर्षापासून एकच बॅट वापरताना दिसला मागच्या टुर्नामेंट्स मध्ये. असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्या आवडती बॅट असतात. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 27. 2.3 बॉलची समाप्ती. आणि मागेच मी त्या खेळाडूचा उल्लेख करेन 25 वर्ष ज्या बॅटरने आपली बॅट वापरली होती. आता इथे शॉर्ट बॉल होता. फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिले. क्षेत्ररक्षकाला चेंडू सापडेपर्यंत बॅटरनी 2 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु सीमा रेषेला चेंडूचा होतोय स्पर्श आणि चौकारांशी वाढतो बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 1 गडी बाद. धावसंख्या 31. बघितलं हे आपण बघू शकता रिप्ले मध्ये. एनआर कट्टा स्टँडच्या दिशेनेचा चेंडू जातोय आणि त्यांचे समर्थक त्या ठिकाणी प्रार्थना करत असतील की येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. आणि ते आलेत. या 4 धाब्यांची धावसंख्या 31. 2.4 बॉलची समाप्ती. अजून विकेटचा शोध सुरू आहे. अमायरा 11 टीमला ती वेगळी रणनीती आखता येईल काय? ओ स्विच केलं जाते. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 3 धाबा होत आहेत पूर्ण. या 3 धाबांची धावसंख्या यावेळेला पोहोचली 1 गडी बाद 34.
एनआर कट्टा, त्यांचे संघमालक, त्यांचे समर्थक जल्लोष करतायत, खुश आहेत, एन्जॉय करतायत JPLचं हे चौथं पर्व. एक गडी बाद 34 धाबा झाल्यात आणि आता ह्या षटकातील शेवटचा बॉल. दुसऱ्या बाजूला थोडस निराश केलंय, परंतु नवीन आशेने परत यावं लागेल या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. शॉर्ट बॉल पूल करण्याचा केला होता इरादा आणि षटकार ठोकून बॅटरने पूर्ण केला आपला वादा. सिक्सर. 6 धाबांच्या मदतीनं धाव संख्या आता गरुड झेप घेताना दिसतोय. धाबा लागले जात आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 40 40 फॉर 1. अनिकेत भोमटे ताकदीचा वापर केलाय, बुद्धिमत्तेचा वापर केलाय. शॉर्ट बॉलला फुल करताना या बॅटरला आपण पाहिलंय. व्हॉट स्ट्रोक, व्हॉट स्ट्रोक. थेट आपण बघितलं होतं JPLच्या शुभेच्छाचा कटआउटचा आहे आदरणीय मोहन रवींद्र पाटील आणि सोबतच भावेश पुणेकर यांचा जो कटआउट्स आहे त्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. आता थोडासा त्रस्तपणा जाणवतोय. करंट रन रेट 13.33 आहे आणि ह्याच हिशोबाने जर पुढे वाटचाल झाली तर 53 ते 54 धावा बनवू शकतायत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. बंटी आणि घंटी वाजवलंय. 12 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान दिलंय. अनिकेत भोमटे सुद्धा एका षटकाराच्या मदतीनं चांगलं काम आपल्या टीमसाठी करतायत. धाव संख्या धावपळकर आहे 40 धावा. बंटी याचा स्कोर बोर्ड त्यांनी बनवलेले धावा दाखवले जात आहेत. 208.33 चा स्ट्राईक रेट त्याचा. 12 बॉलला सामोरे गेलाय, 25 धावा बनवलेत. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. नक्कीच कॅश प्राइज आलंय. यश बंटी करता 500, समित पाटील यांच्याकरता 500, अनिकेत भोमटे यांच्याकरता 500, एनआर कट्टेचे सर्व राज चंद्रकांत पाटील साहेबांकडून, कारण की प्रत्येकाने षटकार ठोकलाय म्हणून यश, समित आणि अनिकेत यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज राजजी पाटील साहेबांकडून आले. बघूया आता गोलंदाजी मार्गावर कोण आलंय. आय थिंक भूपेश आहेत. भूपेश भवानी या नावाने प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. टॉस सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत. भवानी त्यांनी लगेचच या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. ऑफ स्टंपर शपवून कायचं होतं बॅटर अनिकेतला आणि त्रिफळाचीत स्वरूपात बंटी होतोय. मात्र बंटी हा त्रिफळाचीत स्वरूपात बाद झालाय. चांगलं काम करून गेला बंटी. 13 चेंडूचा सामना केलाय. 13 चेंडूंमध्ये बनवले त्याने 25 धावा. टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. टॉसची चर्चा आपण करूया. पुढील होणारा मॅच RK टायगर्स विरुद्ध बंटी सिक्सर. बी गटामधून हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. RK टायगर्स आणि बंटी सिक्सर दोन्ही टीमचे कॅप्टन या. हे पुन्हा दाखवलं जाते कशा पद्धतीने उद्ध्वस्त केल्यात यष्ट्या. ऑफ स्टंपर अगोदरच मन बनवलं होतं, परंतु डावी यष्टीवर हा चेंडू टाकलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करताना भूपेश भवानी याला आपण बघितलं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेले जुगल पाटील. लांब लचक षटकार ठोकण्यामध्ये माहीर आहे ते काढू. 2 गडी बाद, धाव संख्या 40. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. बघा काय एन्जॉयमेंट केली. रिएक्शन, ऍक्शन रिएक्शन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर तो तयार आहे. आता जुगल करता एक षडयंत्र रचलं जातोय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, खाऊ कॉर्नर आणि लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन कायचं होतं. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने दिली नाही हमी. जीवन नान दिलं गेलंय बॅटर जुगलला. 2 धाबा मिळत आहेत. 2 धाबांची त्याने आपलं खातं उघडलं. धाव संख्या 2 गडी बाद 42. JPL जुचंद्र गावातील एक महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा. सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचा हा ध्यास आहे. गावासाठी, आपल्या एकीसाठी ही स्पर्धा आपण स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर बघतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. त्याला आणखीन एक यश मिळाला असतो, परंतु हा शेल ड्रॉप झालाय. धाव संख्या 42. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. एक विनंती असेल, JPL आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडायचे आहे, त्यामुळेच आपण सर्वांनी योग्य ते सहकार्य करा. प्रत्येक वेळी फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करतायत. कॅप्टन आणि गोलंदाजांची ती भूमिका आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आयकॉन काढू आहेत चेतन पाटील.
जुगल हट्टाकट्टा आणि वजनदार खेळाडू आहे. ओहो थोडासा प्रेशर थोडासा दबाव जाणवतोय. डेड बॉलचा इशारा पंच करतायत. धावसंख्या धावफळकर 2 गडी बाद 42 धाबा येणार. कट्टा चांगल्या स्थितीमध्येच म्हणावं लागेल. 4 बॉल शिल्लक आहेत आणि मला असं वाटतं की 4 चेंडूंमध्ये 10 ते 12 धावा तरी येऊ शकतात. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल करता कल्पेश पाटील राजावली त्यांच्याकडून 100 रुपये आहेत. भवानी करता खास भवानीने डॉट बॉल केला ऍज अ बॉलर म्हणून तर 100 त्याला. ओ जुगल जुगल या ठिकाणी प्रेक्षकांना करतो पागल. मिळवतोय 6 धावा ओव्हर द मिड विकेट एरिया. मॅसिव्ह हिट सिक्सर. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलताना धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात त्या 48. 2 गडी बाद 48. हे बघा शॉर्ट सिलेक्शन इनसाइड आउट. थोडासा बॅकफुटला गेला जागा बनवली आणि त्याच्यानंतर या चेंडूला उडवलं मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा मिळत आहेत. जिथे आपण कटआउट्स बघितला श्री शेखरचे भोईर यांचा कटआउट्स होता. त्या कटआउटच्या बाजूने हा चेंडू आपल्याला जाताना दिसतो. त्याच्या वरून जाताना चेंडू दिसतोय. आणि त्याचबरोबर बघू शकता शुभम म्हात्रे आणि मंगेशजी चव्हाण यांचं सुद्धा तिथे कटआउट्स होतं. पुढचा बॉल पुन्हा चेंडूला आपटलं होतं. बॅटर या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आता स्वतःची विकेट गमावून परत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 3रा धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 48. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 48 वर हा 3रा धक्का. पुन्हा आता जुगल करता सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. येणार कट्टा टीमचे संघ मालक आदरणीय श्री राज चंद्रकांत पाटील साहेबांकडून हे 500 रुपयाचा पारितोषिक त्याच्यासाठी आलंय. षटकार त्यांनी ठोकलाय आणि आता मात्र तो आउट सुद्धा असं झालाय. डीप मध्ये चांगलं झेल टिपलाय. रुपेश मोरे देवेंद्र आय थिंक देवेंद्र. आता नवीन बॅटर रुपेश मोरे आलेत. रुपेश मोरे नवीन बॅटर येताना दिसतोय. धावसंख्या धावफळकर 3 गडी बाद 48. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक कॅश प्राइज आलंय जुगल पाटील करता. मनोज पाटील रॉकस्टार बॉईज यांच्याकडून जो षटकार टोकला होता जुगलने त्याच्याकरता 1000 रुपये. मनोज पाटील रॉकस्टार बॉईज यांच्याकडून 1000 रुपये जुगल पाटील करता. क्या बात आहे. जुगल पाटील एका षटकाराने मालामाल होता ते JPL मध्ये. 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 48 धाबा. जितकी तुमची क्षमता आहे ती दाखवायला पाहिजे आणि ती क्षमता आता या JPL मध्ये सर्व खेळाडू दाखवतायत. प्रयत्न करतायत आणि जो प्रयत्न करतोय मेहनत करतोय त्याला यश नक्कीच मिळत असतं. इथे सुद्धा यश मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आता रुपेश मोरे नवीन बॅटर. ओ सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. ॲक्युरेट फेकी. 2री धाव पूर्ण केली रुपेश मोरेने. 2 धाबांशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. 50 अप 50 धाबा झाले. 3 गडी बाद 50. शेवटचा बॉल असेल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टनने तयारीत राहा. RK टायगर्स आणि बंटी सिक्सर या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच तुम्ही बघणार आहात. धावसंख्या 3 गडी बाद 50 धाबा. अजून आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईक इनकडे अनिकेत भोमटे 1 बॉलचा सामना करून 6 धावा त्याने बनवलेत. दुसऱ्या बाजूला पहिल्या इनिंग मध्ये चांगलं बॅटिंग 13 चेंडूंचा सामना करत 25 धावा बनवल्या होत्या यश बंटी या बॅटरने. BBA चॅम्पियन NCA मध्ये जर आपण बघितलं तर BBA चॅम्पियन्स टीम मधून तो खेळाडू खेळत असतो आणि इथे त्याचं चांगलं प्रदर्शन. हो फ्लायटेड चेंडू लालच दिलं होतं आणि चांगला शेवटचा चेंडू टाकताना दिसलाय. तो गोलंदाज भूपेंद्र यांनी जर आपण बघितलं तर 1 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता मिळवल्यात. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 आणि 51 धावांचं टार्गेट असेल. शेवटच्या चेंडूवर विकेट सुद्धा मिळाली म्हणजे 4 गडी बाद 50 आणि 51 धावांचं टार्गेट असेल. आपण टॉस साठी जाऊया. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी असतील भावेश वनगा.
आर के टायगर्स आणि बंटी सिक्सर. आर के टायगर्स टीमचे सुद्धा कॅप्टन आलेत. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडतात, 51 धावसंख्येचा चेस कसा काय होईल किंवा त्याला रोखलं जाईल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज राहतील अक्षयजी साटम. आणि थेट आता वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये, जेथे जात आहेत भावेश वनगा. तर मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला आर के वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर्स. दोन्ही संघ आपण बघू शकतो एक एक मॅच गमावलेला आहे आणि दुसऱ्या मॅच साठी सज्ज होत आहेत. मनीषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. छापाचा कॉल आलाय आणि एक काटा आलाय. बंटी सिक्सर, निर्णय काय असेल? फिल्डिंग. मागच्या सामन्यामध्ये कुठे कमी पडलात? शेवटची ओव्हर थोडी लूज पडली म्हणून मारलो. चांगला बॅट बॉलरला मारला आमच्या. नक्कीच या मॅच मध्ये समोरचा संघ कोणावर जास्त लक्ष असेल? कैवल्य पाटील आहेत 2-3 प्लेयर, त्यांच्यावर आमचं लक्ष आहे. खूप सारे शुभेच्छा असतील आर के वॉरियर्स. मागचा सामना अगदी शेवटच्या क्षणी येऊन पराभूत झालात. कसं मात्र कुठे मॅच तुमची पराभूत झाली? मला लास्टच्या बॉलला 6 लागले, ते थोडा मॅच पराभूत झाली. त्याच्यानंतर आपण बघू शकतो या संघाचे होनर रणजितदा केणी यांच्याकडनं तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. खूप सारे शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे बंटी सिक्सर्स या संघाने. आपण जर पाहिलं तर कॅश प्राइज यश, समित, अनिकेत, जुगल पाटील यांच्याकरता राजजी पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये देण्यात आलेला आहे आणि आमच्यापर्यंत जमा देखील केलेत. हॅलो, चला जाऊया या मॅचच्या दिशेने. या अगोदर आवाज ऐकला संदीपजी गावंड सरांचा. कल्पेश पाटील राजावली यांच्याकडून देखील कॅश प्राइज आले. भूपेश भवानी ज्यावेळी गोलंदाजी करत होता त्याने 2 विकेट घेतले, म्हणजे ते 2 बॉल डॉट, त्याला 200 रुपये देण्यात आले. नंतर आपण कलेक्ट करायचं आहे कॅश प्राइज. एनआर कट्टा आणि त्यांच्या अपोजिट आहे अमायरा 11. 2 टीम मध्ये हा संघर्ष, हा बॅटल. 50-51 हे टार्गेट सेट केलंय. एनआर कट्टा टीम जर पाहिली ना तर एक फुल पॅक टीम आहे आणि आतापर्यंत चांगला वापर केलाय खेळाडूंचा. बंटीने स्ट्रगल केला पण तो घंटी वाजवली. त्यानंतर जुगल पाटीलाला एक कॅच त्याचा सोडला, त्याने षटकार ठोकला. म्हणजे टॉप ऑर्डरचे ते बॅटर आहेत ना, यश, समित, अनिकेत, जुगल पाटील, रुपेश मोरे, 5चे 5 चांगले खेळाडू आहेत. बॉलिंग अटॅक देखील महत्वाचा आहे. एका साइडला संघ आपण बघतोय चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय अमायरा 11. मयूर पाटील यांचा संघ आपण बघतोय. बॉलिंग मार्क वरती आहे मिस्टर अनिकेत बुमटे, ज्याच्यावरती भरोसा दाखवला येणार कट्टाने. आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड केली आणि आज बघूया अनिकेत बुमटे, बुम बुम अनिकेत बुमटे की ते चेतन पाटील. जेपीएल मध्ये पाहिलं चेतन पाटीलचं देखील एक रेकॉर्ड त्याच्या नावावर देखील आहेत अनेक, म्हणून चेतन पाटीलला चालावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल 3, 2, 1 लेट्स प्ले. अनिकेत बुमटे बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय पहिला बॉल घेऊन. पॉवर प्लेचं बंधन, पहिलाच बॉल. डेड बॉल. भरपूर टाइम घेत आहेत खेळाडू. चेतन पाटील 12 मॅच मध्ये जवळ जवळ 180 धावा या खेळाडूच्या नावावर आहे. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये
200चा आकडा तो देखील क्रॉस करू शकतो. पहिला बॉल ऑन साइडला फोर्स केलाय चेंडूला, वेगाने मारायचा इरादा होता. बंटी आहे, बंटी आणि बंटीने फेकी केले, थोडीशी फेकी खराब. पहिल्या बॉल वरती 2 धावेने अकाउंट ओपन. अमायरा 11 या संघाकडे जो बॅटिंग लाईनअप आहे आणि म्हणून चेतन पाटील JPL मध्ये नेहमी चाललाय हा खेळाडू. अजिंक्य संघामधून नेहमी आपण पाहिले ओपनिंग बॅटर म्हणून. एका साईडला भूपेश पाटील, पूर्वी द ग्रेट मराठा, समित दत्ताळी, अनेक साऱ्या संघामध्ये आपण त्याला पाहतोय. यस पंच. स्वयंसेवक जायचे मैदानाच्या आत. मिस्टर लक्ष्मीकांत आपण जायचंय उर्फ बंगाली म्हात्रे. म्हणून त्यांची लक्ष्मीकांत उर्फ बंगाली म्हात्रे यांचं कौतुक करण्या स्पर्धेमध्ये आल्यापासून पाहिले तर प्रत्येक मॅच मध्ये मैदानाचं झाडू मारण्याचं काम करतायत. ग्राउंड अगदी क्लीन करतायत. मेहनत भरपूर आहे त्यांची. आणि इकडे असलेल्या जुचंद्र मध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या त्यांची भरपूर मेहनत असायची अगोदर. यंदा मिस केलं होतं परंतु JPL मध्ये ते आलेत. यानंतरचा टॉस देखील झाला आहे. आरके टायगर आणि त्यांच्या अपोजिट बंटी. सिक्सर. 2-7. आज आपण 8 मॅचचा शेड्यूल कंप्लीट करणार आहोत. 9वा आणि 10वा जो मॅच आहे ना तो फायनल डे ला आपण खेळवणार आहोत. त्या शेड्यूल मध्ये ऍड करणार आहोत. आणि उद्या पहिला बॉल, पहिला टॉस 6:30 वाजता. पहिला बॉल 6:45च्या आसपास. अनिकेत बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. काय फटका केला, अप्रतिम फटका. बॅकफुटला स्लॅश केला, स्क्वेअर कटचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं ना हा फटका तर अप्रतिम फटका केला. जागा बनवले, फेवरेट ट्रेडमार्क फटका आहे. चेतन पाटील चँग ओव्हर द विकेटने गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, कव्हर पॉइंटला स्लॅश केलंय, चौकार येतोय. अमायरा 11 जुचंद्र संघ चेतन पाटील वरती भरोसा दाखवलाय आणि आतापर्यंत 2 बॉल वरती तरी खरा उतरलाय. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय आणि आतापर्यंत पाहिलं तर दुसऱ्यांदा रनवे मध्ये बिघाड झालाय. कुछ तो गडबड है, बॉलरच्या मनामध्ये काहीतरी चाललंय. 2 बॉल 6 धावा. पुढचा बॉल पाहिला, वेट अँड वॉच केला आणि येणार कट्ट्याच्या स्टँड मध्ये स्वागत करता पाठवून दिले. बिग ब्लास्ट, बिग हिट, षटकार. ऍक्शन रिप्ले. लेग स्टंपवर खराब बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. येणार कट्टा स्टँड मध्येच इशारा केलाय चेतन पाटीलने की आम्ही आव्हान स्वीकारतोय आणि सध्याच्या घडीला येणार कट्टा स्टँडला शांत ठेवलंय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आगरी बॉईज सर्वाधिक त्यांचे चाहते सपोर्टर्स. ओ आता मात्र चांगला बॉल. थोडासा सरप्राईज झाला बॅटर करता आणि खालीच राहिला बॉल. अपेक्षा होती की थोडासा बाउन्स प्राप्त होईल, स्क्वेअर कटचा फटका खेळला जाईल बॅकफुटला जाऊन, परंतु फटका देखील योग्य सजवला होता. बॉलने थोडासा सरप्राईज केले. डॉट बॉल येतोय, कमबॅक करतोय अनिकेत बुमटे. 12 धावा या फलकावरती. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार 51 धावसंख्येचं आव्हान आणि 51 धावसंख्येचं आव्हान असताना पहिली ओव्हर फार महत्वाची जी चुकी केली होती द ग्रेट मराठा संघाने.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळायचं होतं. बॅकफूट पंच जुगल पाटील तिथपर्यंत जात आहेत. अप्रतिम लॉंग चेस होतं जुगल पाटील करता. फिल्डिंग चांगली आहे, एफर्ट चांगले आहेत. 3 धावा देऊन जातील. चेतन पाटील आज वेगळ्या मूड मध्ये आहेत आणि काय बॅटिंग करतोय. 15 धावा 5 बॉल मध्ये. अवघ्या जर पाहिलं ना चेतन पाटील तर 5 रन दूर आहेत 200 रनचा टप्पा क्रॉस करण्याकरता. या JPL सीझन 4 पर्यंत आतापर्यंत त्याची कामगिरी अप्रतिम राहिले, म्हणून टॉप 6 मध्ये त्याचं देखील नाव घेतलं जाते. 5 बॉल 15 धावा. भूपेंद्र पाटील उर्फ भवानी स्ट्राईकला आलाय. काहीकांनी सांगितले 51 धावा मोठ्या वाटतात, 40 धावा चेस होत नाहीत. पहिल्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 15 आल्यानंतर अमायरा 11 एक स्टेप पुढे राहिलाय या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त. अनिकेत बुमटेचा शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. पॉवरफुल बॅटिंग राहिले. भूपेश डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचा ऑन साइडला आराम के साथ 1 रन कंप्लीट. शॉट मिड विकेटला चेंडू गेलाय. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये काय कॉलिंग तालमेल अप्रतिम रित्या. यस नो अँड वेट तिन्ही गोष्टींचा चांगला सामंजस्यपणा. पहिल्या ओव्हर मध्ये 17 एनआर कट्टा टीम वरती आलाय खतरा. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या ज्या वेळी धावा येतात ना त्यानंतर कमबॅक गोलंदाजाला देखील करावा लागते. एनआर कट्टा असा संघ आहे ज्या संघामध्ये चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि आता महत्वाचा घटक महत्वाचा गोलंदाज कोण येईल बॉलिंग मार्क वरती. चला टाइम कडे लक्ष. एनआर कट्टा प्लीज टाइमपास जास्त करू नका. नो टीम मीटिंग नो टाइमपास. आणि बॅटिंग करणारा संघ देखील आपण देखील रेडी राहायचंय. व्हाईट अँड व्हाईट अमायरा 11 मयूर पाटील यांचा संघ आपण बघतोय. सध्या तरी 1 ओव्हर मध्ये खुशीचा माहोल राहिलाय अमायरा 11 या स्टँड मध्ये. म्हणून मागील द ग्रेट मराठ्याचा चर्चा काय केली तर पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना सिंगल डबल रवी वाघमारे जो अटॅकिंग बॅटर आहे त्यांनी तो अटॅकच केला नाही. मितेश शेंगोटेने डॉट बॉल केले आणि प्रेशर रिलीज झाला अंकित पवार वरती. कारण की अंकित पवार लेट आला असं नाही की अंकित पवार ज्या ज्या वेळी येईल तो चौकार षटकार ठोकेल. सुरुवात चांगली राहिली नाही ना तर येणारे 1 डाऊन आणि 2 डाऊनचे जे बॅटर असतात त्यांच्यावरती प्रेशर. राकेश वाघमारेने चौकार षटकार ठोकला होता, त्यांनी त्याचं काम केलं. म्हणूनच सुरुवात जर योग्य राहिली नाही ना तर नाईट क्रिकेटमध्ये 40-45 धावा चेस होणं अवघड आहे. आणि इथे काही प्रेडिक्शन आले की या धावा चेस होणार नाही. काही सांगितलंय चेस होतील, काही सांगितले 1 ओव्हर ठेवून धावा चेस होतील. बघूया. यश बंटी पतू पॅकरची टुर्नामेंट गाजवली या खेळाडूने. NCAचा जो हाप होता तिथे मात्र उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. आता गोलंदाजी कशी राहील हे पाहिलं जाईल. रुपेश मोरे सारखा गोलंदाज देखील आहे या टीम मध्ये आणि रुपेश मोरे आहे JPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज. त्याला कधी आणलं जाईल हे देखील चर्चा आहे. 17 विकेट त्याच्या नावावर आहे 13 मॅच मध्ये. इमर्जिंग प्लेअर देखील तो ठरला होता. पहिला बॉल यश बॅकफुटला पुन्हा एकदा काय फटकेबाजी खेळले जातात. काही खेळाडू अक्रॉस खेळतात परंतु चेतन पाटील आहे कव्हर पॉइंटला खेळणारा खेळाडू. रनआउटची संधी 2 रन कंप्लीट. चुकीला माफी नाहीये टेनिस क्रिकेट मध्ये आणि इथे तर मुलीच नाही. JPL मध्ये 2 धावेने धावपळक 19 धावा. पार्टनरशिप 19 ची 7 बॉल मध्ये. पॉवर प्ले हटलंय परंतु पॉवरफुल बॅटिंगच होते. चेतन पाटील चांगल्या मूड मध्ये चांगल्या टच मध्ये. 3 रन जर त्याने केले तर 200+ धावा त्याचा JPL मध्ये होईल. संजय म्हात्रे, विजय कांबळे आणि आमचे विशाल भोईर या माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. हो यावेळी कधी कधी तुमचा फेवरेट फटका आहे ना, कधी कधी तोच फटका अंगलट देखील येतो. जर व्यवस्थित स्क्वेअर कटचा फटका राहिला नाही ना बॅट वरती तर डॉट बॉल जास्तीत जास्त पाहिलेत आपण. आणि इथे डॉट बॉल एनआर कट्टा टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. तो क्राऊड आहे ना हळूहळू का होईना वरती येतोय आणि तो क्राऊड वरती येतच राहील का. येणारे बॉल ते चित्र दर्शवतील की अमायरा 11च्या खेम्यामधून तो आवाज येईल. पुढे जाऊन आता एनआर कट्टा जल्लोष करेल. टाळ्यांचा वर्षाव येतोय. डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या संघावरती दबाव. म्हणून पॉवर प्ले मध्ये कधी चित्र
जर पाहिलं ना तर भाकीत करू शकत नाही आपण. कधी कधी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होते, दुसरं षटक तिसरं षटक असं येते की पूर्ण मॅचचं चित्र बदलते. महेंद्र भगत यांनी तेच माहिती दिली होती. आणि आता मात्र हा बॉल बॅटर कोसत असेल, पंचांनी विचार केलाय. यस टीव्ही अंपायर पंचांनीच घेतलंय, त्याबद्दल एनआर कट्ट्याला रिव्ह्यू घेण्याची गरज नाही आहे. समितने देखील इशारा केला होता पंचांकडे की रिव्ह्यू, परंतु रिव्ह्यू आहे तो पंचांकडून आलाय. म्हणूनच इथे दोन्ही टीमला समान न्याय मिळावा. आणि टेक्नॉलॉजी आहे, JTC TCP क्लॅरिटी का बिग बॉस आहे. आता पण ते एक पण रिव्ह्यू त्यांच्याकडून जर पाहिलं तर अनसक्सेसफुल राहिला नाहीये. रन्स 19 आहेत. हा बॉल डॉट की वाईड या करता रिव्ह्यू घेतलाय. बंड्या सर आहेत, विरल नायर सर आहेत. विरल नायर सर मुंबई नगरीतून आलेत. 3 वाजलेत आणि आतापर्यंत पाहिलं तर फेअर डिलिव्हरी, स्टंपच्या वरून बॉल गेलाय. आणखीन एक दबाव डॉट बॉलने जाणवेल टीम अमायरा 11. आता मात्र समोरच्या दिशेने केलंय. 2 डॉट गेल्यानंतर तिथे विकेट जाण्याची दाट शक्यता. आणि इथे कॅच कॅरी केलाय, अप्रतिम कॅच. मला वाटते जुगल पाटील यांनी हा कॅच घेतलाय. हाईटचा फायदा जुगल पाटीलचा राहिलाय. फिल्डिंग करणाऱ्या एनआर कट्टा टीमला. एनआर कट्ट्याचा फुल फॉर्म काही काहींना माहिती नसेल, पण तो एनआर कट्टा, एनआर म्हणजे नाईट रायडर, म्हणून तो के सायलेंट असतो ना, तो एनआर नाईट रायडर हे नाव आहे एनआर कट्ट्याचं. 5 बॉल 19 धावा, म्हणून रात्री भरपूर रायडिंग केली असावी. नाईट रायडर्स RCC पेट सारखाच लुक दिसतो या संघाचा. जर्सी पॅटर्न देखील तसाच आहे, ज्यांना रातो के कातिल म्हटलं जाते. एनआर कट्टा नाईट रायडर आहे, तर इथे रातो के कातिल एनआर कट्टाला देखील म्हटलं जाईल. 19 धावा मैदानाच्या आतमध्ये आलाय. लेफ्ट हँडेड तेजस उंडरे. तेजस देखील जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये चांगली छाप सोडेल का? एक चांगला बॅटर आहे, चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे, अनुभव आहे, सर्व गोष्टी आहेत. सध्या माइंडसेट कूल अँड काम ठेवावं लागेल. 32 पाहिजे 13 बॉल मध्ये. 13-32, 32-13. पहिलाच मॅच विहाना सुपर किंग. काय मॅच राहिला होता, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेला आणि तिथे सॅम गायकवाडने दाखवून दिला. आज पहिल्या स्लाइड त्याची ओली होती, पहिलीच मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतली. त्यानंतर थोड्या मॅचेस वन साइड राहिल्या. पतू पॅकरच्या अगेन जी मॅच होती ती वन साइड राहिली. शिवतेज संघ वन साइड पराभव झाला होता. त्यानंतर थोडा रोमहर्षकपणा जाणवला. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. यावेळी लेफ्टी बॅटर आहे, पण तो ऑफ साइडला कसा काय हा चेंडू खेळू शकतो. तेजस उंडरे इथे विकेट जातोय आणि चांगला झेल कॅरी केलाय फिल्डरने. मला वाटते रुपेश मोरे हा फिल्डरने हा कॅच कॅरी केलाय. 2 ओव्हर फलकावरती धावा 19. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं ना तर 17 रन होते आणि इथे काय गोलंदाजी केली यशने. लगातार 2 विकेट, 3 बॉल डॉट 5 बॉल, एकही रन दिला नाही. 2 विकेट घेतल्या. टाळ्या झाल्या पाहिजे यश करता. अप्रतिम गोलंदाजी. बॅटर आलाय विनीत जाधव. आणखी एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. सध्या चांगले फ्लेअर तर आहेत, परंतु या क्रीज वरती कोणाला तरी एक सीट अँकर रोल अदा करावा लागेल. भूपेश भवानी मध्ये क्षमता आहे. चौफेर फटकेबाजी तो करत असतो, खास करून फाईन लेग, स्क्वेअर लेग, लॉंग लेग या झोन मध्ये चांगली बॅटिंग तो करत असतो नेहमी. आणि एक वेगळी शैली आहे या खेळाडूची, उलट दिशेने खेळणं, स्विच हिटचे फटके खेळणं. म्हणून पाहूया, रुपेश मोरे आलाय बॉलिंग मार्क वरती. ही ओव्हर पाहू शकता, पूर्ण ओव्हरचा अनालिसिस दाखवला जातो. पहिल्या बॉल वरती 2 धावा. त्यानंतर चेतनला बघा कशा प्रकारे डिसमिसल केलं, सॉफ्ट डिसमिसल. हा कॅच घेतला होता जुगल पाटीलने. आणि त्यानंतर तेजस आला. तेजसला देखील तसंच पाठवलं गेलं. जसा आला बाहेर बॉल सोडला असता तरी वाईड असता आणि तो बॉल छेडला.
म्हणून काही कॉमेंटेटर देखील आमचे सांगत असतात की बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेरून येणाऱ्या चेंडूला कधीच छेडू नये, त्याचा परिणाम विकेटच्या स्वरूपात दिसतो. रुपेश मोरे मिस्टर JPL त्याला म्हणू शकतो. 17 विकेट, काही काहींना वेगवेगळे टायटल दिलेत, काही एक सीझन मध्ये मिस्टर JPL झालेत, परंतु खरा JPL मिस्टर रुपेश मोरे आहे. का आहे तर आल्या आल्या डॉट बॉल त्याने घेतलाय. अल्ट्रा एज आपल्याकडे नाही आहे, कोणताही अल्ट्रा एज करता रिव्ह्यू नसणार आहे, याची नोंद सर्व संघांनी घ्या. LBW आणि अल्ट्रा एजचा प्लीज रिव्ह्यू मागू नका पूर्ण स्पर्धेमध्ये. ऑफ स्टंपवर शपल झाला, अगदी जवळून जर्सीला स्पर्श झाला चेंडू, म्हणूनच अपील होती ती. 11 बॉल 32 ची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एनआर कट्टला शांत ठेवलं होतं, आता एनआर कट्टाचा जल्लोष वाढलाय. अमायरा 11 चांगली बॅटिंग करावी लागेल. ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर येते जुगल पाटील. 1 रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. दोन या धावसंख्येने धावफलक 21 धावा. 10 बॉल 30 ची गरज. दिवसा असतं तर म्हटलं असतं की आरामात होतील, नाईट मध्ये म्हटलं 10 बॉल 30 म्हणजे प्रत्येक बॉल वरती बाउंड्रीची गरज आहे. काही सांगितलं होतं की आरामात धावा चेस होतील, 17 झाल्यात. त्यानंतर पण तो भूपेश एफर्ट लावतोय, अनिकेत भोमटे आहेत. फेकी येईपर्यंत एकच रन, 1 रनने धावफलक पुढे आले. टीमची धावसंख्या आहे टोटल 22 धावा, 2 विकेट, 2.3 चेंडू. मला वाटते इथे काहीतरी घडणार, एकतर विकेट किंवा चौकार षटकार किंवा एक्स्ट्रा धावा. नेल्सन फिगर आले. 9 बॉल 29 ची गरज. को इन्सिडेंट आकडा. नऊ बॉल 29 ची गरज. विनीत जाधवला चौकार षटकार ठोकावे लागतील जर अमायरा 11ला या मॅच मध्ये पुनरागमन करायचंय तर. मागे काय घडलंय विसरावं लागेल. विनीत जाधव कडे ती ताकद आहे, ती त्याला दाखवावी लागेल या मॅच मध्ये. आणि रुपेश मोरे एक विकेट टेकर गोलंदाज आहे. सिंपल लाईन लेन ठेवायचे, डॉट बॉल घ्यायचे, विकेट घ्यायचे. रुपेश मोरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. विनीत जाधव स्लॉग हिट केलंय, फिल्डर आहे आणि ते रुपेश मोरे पुन्हा एकदा त्याच्या नावावर विकेट राहतोय. JPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा एक मात्र गोलंदाज आहे. यश बंटी वाजवतोय घंटी ऍज अ फिल्डर म्हणून. अप्रतिम कॅच. बघा आपण मालिकावीर बघतो ना, त्यावेळी ते कॅचचा देखील पॉइंट्स आहेत, म्हणून प्रत्येक अपडेट JTC आणि TCP लाईन वर ठेवलाय. काही जण नाहीतर येऊन सांगतात की मी जास्त रन केलेले, मग तो 2 पॉइंटने कसा पुढे गेला. ते कॅच प्लस पॉइंट ठरतात, ते ओव्हरथ्रो प्लस पॉइंट ठरतात, तो रनआउट तो प्लस पॉइंट असतो. या गोष्टी काही काहींना माहिती असतात, काही काहींना माहिती नसतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ती सिरीज दिली जाईल. काय कॅच घेतलाय बंटी, खरोखर घंटी वाजवते आज. नवीन बॅटर महेश मया आलाय. 8 बॉल 29 ची गरज. अमायरा 11ने हा विचार देखील केला नसेल की चेतन पाटील ज्यावेळी बॅटिंग करत होता 17 रन पहिल्या ओव्हर मध्ये आणि त्यानंतर 22 धावा. शेअर मार्केट घसरलाय आणि फ्री शेअर मार्केट शिकायचं असेल तर महेंद्र भगत यांच्याशी संपर्क साधा. मेटा ऍप फ्री, आम्हाला देखील ते ट्रेनिंग देत आहेत आणि तुम्हाला देखील ट्रेनिंग देतील. फॉरेन एक्सचेंज. 8 बॉल 29 ची गरज. शरीराचा संपर्क की बॅटचा संपर्क. यस, बॅट वरती आलाय बॉल आणि म्हणून दोन्ही अंपायर मध्ये देखील पार्टनरशिप फार महत्वाची आहे. त्रिमूर्ती आहेत खास, विरल नायर, विशाल नाईक आणि ललित भोईर. LB VN असे आमचे पंच आहेत. 1 रन आलाय आणि 7-28. इथे षटकार आला ना तर मॅच मध्ये अमायरा 11, कारण की शेवटची ओव्हर कोण टाकेल, शेवटच्या ओव्हर मध्ये नेहमी दबाव राहिलाय. आणि JPL मध्ये काही टीम कडेच प्रॉपर 4 बॉलर आहेत, काही टीम मध्ये 4 बॉलर प्रॉपर नाही आहेत. येणार कट्ट्याकडे आहेत की नाही, येणारे बॉल दर्शवितील. 7-28 ची गरज. उलट दिशेने खेळायचा होता. भूपेश
इथे बॅटिंग करत असताना निराश केलाय. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले, डॉट बॉल येतोय, 5 बॉल 5 त्याने केले. 6-28 ची गरज. 6 बॉल जिंकण्याकरता 28. बॉलिंग मार्क वरती कोणाला आणलं जाईल? एनआर कट्टा संघ. मला वाटतं ओमकार येतोय की काय? फ्रेम मध्ये तोच दिसतोय ओमकार. खरा सूत्रधार बनायचा असेल ओमकारला तर 6 पैकी 2 बॉल तरी चांगले टाकावे लागतील, जिथे वर्चस्व पलडा भारी राहील एनआर कट्टा संघाचा. आणि आमचे जे पंच आहेत ना, कान लावून नेहमी तीक्ष्ण नजरेने तीक्ष्ण कानाने ऐकत असतात. पलडा शब्द असतो, पगडा नसतो. काही कॉमेंटेटर पगडा देखील आम्ही म्हणत असतो. तर ही गोष्ट विरल नायर सरांनीच आम्हाला सांगितलं होते. सिद्धू पाजी देखील कॉमेंट्री करतात. पलडा हा शब्द असतो, पगडा हा शब्द नसतो. पगडी असते, ती शान असते पंजाबी लोकांची. 6 बॉल 28 आणि महेंद्र भगत देखील तीच माहिती देतात आमच्यापर्यंत. 6-28 काय मॅच बनेल की येणार कट्टा? मुंबई इंडियन्स सारखी धून देखील आहे येणार कट्टाची. विकेट जाण्याची दाट शक्यता, परंतु फिल्डर सुद्धा गोलंदाज झाला, कॅच पर्यंत गेला आणि कॅच कॅरी झाला नाही. 5 बॉल 27 ची गरज. भूपेश भवानीला आज काहीतरी करावं लागेल. ज्यावेळी छत्रपती शिवरायांची भवानी तलवार ज्यावेळी बाहेर आले ना, त्यावेळी शत्रूवरती वार झालाय आणि त्या तलवारीने अनेक पराक्रम केले. म्हणून भूपेश भवानी आहे, त्या प्रकारची बॅटिंग त्याला करावी लागेल. ओ कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, म्हणजे दशरथ पाटील सरांच्या कॉमेंट्री मध्ये ऐकलं ना तर खेलना चाहते थे वाशी में, गेंद गई काशी में. समोर बॉल होता आणि इथे समोर बॉल. भूपेश मला वाटते ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. 24 धावा. रन रेट वरती भरपूर प्रभाव पडेल. आता मात्र रन रेटचा विचार केला तर लगेच आगरी बॉय स्टँडच्या दिशेने सलामी देणारा भूपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावेने धावपळक 30. 3 विकेट 3 बॉल, म्हणजे येणारे 3 बॉल आहेत आणि या 3 बॉल मध्ये जर विचार केला ना तर पाहिजे आहेत 21 धावा. तीन बॉल 21 ची गरज. मला वाटते गाडी आहे ती चालू आहे, ती गाडी साईडला हटवा प्लीज. कॉन्सन्ट्रेट लूज होते बॅटरचा, किंवा तिथून काही अडथळा असेल तो दूर करायचा बाकीच्यांनी. येस पंच, आपण देखील लक्ष घ्यायचंय. चला 3 बॉल 21 ची गरज. मॅचच्या दिशेने जाऊया. चला बाकीच्यांनी प्लीज फिल्डरनी रेडी राहायचंय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रेडी. 3 बॉल मध्ये 21 ची गरज. ओ इथे काहीतरी गरमागरमीचा माहोल आहे. थंडीचं वातावरण, त्यामध्ये गरमीचं वातावरण. 3 बॉल 21. आता बघूया, ज्यावेळी ती चुरस असते ना ती ठसन, कधी कधी गोलंदाज भाव खाऊन जातो, कधी कधी बॅटर षटकार टोकून तो जल्लोष दाखवतो. जल्लोष कोणाचा असेल? सध्या एनआर कट्टा संघाने वर्चस्व दाखवले, परंतु बघूया भूपेश भवानी
व्हाईट बॉलचा सिग्नल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आहे का? 3 बॉल विथची गरज. व्हाईट बॉल आलाय. एखादा षटकार आला तर दबाव गोलंदाजावर असेल, कारण की एक्स्ट्रा धावा तो आत्ताच दाखवून दिले की व्हाईट बॉल आलाय. आणि ओमकारला आपण जवळून पाहिलेला आहे. एक कारनामा त्याच्या नावावर देखील आहे. विकेट टेकर गोलंदाज तो आहे समित पाटील. डाऊन द बॉल आणि चांगला झेल. पकडोगे कॅच, जीतोगे मॅच. येणार कट्टा मधून येतोय आवाज. शिट्यांचा वर्षाव. भूपेश पाटील बॅक टू द पविलियन. थोडासा नाराज आहे भूपेश, की बॅटिंग ज्या प्रकारे पाहिजे होती ना त्या प्रकारे झाली नाही. आणि नुकताच एनसीए मध्ये काय गाजवलं होता. रियाज शेख आलाय मैदानाच्या आत. 3 बॉल 3 षटकार. चांगली बॅटिंग केली होती अक्षरशः एनसीए मध्ये, परंतु तो कॅच सुटला होता. तिथे मॅच हरला होता चंद्रपडा बॉईज. 2 बॉल 20 ची गरज. येणार कट्टा. मागील वर्षी देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता संघ. चला मॅच ऑन करूया आपण. चला बॉलर बॉलिंग मार्क वरती आपण ऐसे बॉलर. एकत्र प्लीज येऊ नका, कोणी येऊ नका. ची गरज आहे 1 बॉल मध्ये. एक बॉल शिल्लक. शेवटचा बॉल आणि रील्स देखील व्हायरल होऊ शकते. रियाज शेख त्याने ठोकलाय षटकार. बिग हिट, अप्रतिम फटका. आणि रियाजने दाखवले की त्याला आता प्रमोशन मिळू शकते अमायरा 11 टीम कडून. षटकार निशी जर पाहिलं ना तर टीम पोचली होती 39, म्हणजेच पराभवाचं अंतर त्याने कमी केलंय. जवळजवळ 11 ते 12चं अंतर ठेवून पराभव झालाय. पुढचा संघ रेडी राहायचंय. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ही माहिती आमच्यापर्यंत येईल. वन अँड ओनली यश बंटी, ज्याने वाजवले घंटी, तो आहे मॅन ऑफ द मॅच.